नमस्कार. या गीता संध्या वर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. त्रैगुण्य गुवरती आघात, कारण पुढे जोडाक्षर. विषया वेदा निस, निवरती आघात, पुढे जोडाक्षर. त्रैगुण्यो गुवरती आघात, कारण पुढे जोडाक्षर. भवार्जुन वावरती आघात, कारण पुढे जोडाक्षर. निर्द्वंद्वो, निवरती आघात, द्ववरती आघात नाही. का नाही? अनुनासिक. निर्द्वंद्वो नित्य, निवरती आघात. सत्वस्थो, सवरती आघात, त्ववरती आघात. निर्योगक, निवरती आघात, गवरती आघात. क्षेम आत्मवान, आवर्ती आघात. त्रैगुण्य विषया वेदा, त्रैगुण्य विषया वेदा, त्रैगुण्य विषया वेदा. त्रैगुण्य विषया वेदा, म्हणा. त्रैगुण्य विषया वेदा, त्रैगुण्य विषया वेदा. निस्त्रैगुण्यो भवार्जुन, निस्त्रैगुण्यो भवार्जुन, निस्त्रैगुण्यो भवार्जुन. निस्त्रैगुण्यो भवार्जुन. जमलं? म्हणा. निस्त्रैगुण्यो भवार्जुन, छान. निस्त्रैगुण्यो भवार्जुन, परत एकदा. निस्त्रैगुण्यो भवार्जुन. त्रैगुण्य विषया वेदा, निस्त्रैगुण्यो भवार्जुन. त्रैगुण्य विषया वेदा, निस्त्रैगुण्यो भवार्जुन. छान. म्हणा. त्रैगुण्य विषया वेदा, निस्त्रैगुण्यो भवार्जुन. त्रैगुण्य विषया वेदा, निस्त्रैगुण्यो भवार्जुन. त्रैगुण्य विषया वेदा, निस्त्रैगुण्यो भवार्जुन. परत एकदा. त्रैगुण्य विषया वेदा, निस्त्रैगुण्यो भवार्जुन. निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो, निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो, निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो. निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो, निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो. निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो. म्हणा. निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो. द्वंद्वो, द्वो म्हणायला जेवढा वेळ लागतो तेवढा द्यायचा. निर्द्वंद्वो नित्यसत्त्वस्थो. निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो. छान. म्हणा. निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो. परत एकदा. निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो. निर्योगक्षेम आत्मवान, निर्योगक्षेम आत्मवान, निर्योगक्षेम आत्मवान. निर्योगक्षेम आत्मवान. म्हणा. निर्योगक्षेम आत्मवान, निर्योगक्षेम आत्मवान. छान. निर्योगक्षेम आत्मवान. निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो, निर्योगक्षेम आत्मवान. निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो, निर्योगक्षेम आत्मवान. निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो, निर्योगक्षेम आत्मवान. निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो, निर्योगक्षेम
छान म्हणा. निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान्. छान. निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान्. निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान्. पूर्ण श्लोक बघा. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन. निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान्. त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन. निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान्. छान म्हणा. त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन. निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान्. छान. त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन. निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान्. छान. त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन. निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान्. परत एकदा. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन. निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान्. छान. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. अध्याय 2 श्लोक 45. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन. निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान्. अन्वय असा आहे, हे अर्जुन, वेदाः त्रैगुण्य विषयाः त्वं निस्त्रैगुण्यः नित्यसत्त्वस्थः निर्द्वन्द्वः निर्योगक्षेमः आत्मवान् भव. हे अर्जुना, तू अशा 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 प्रकारचा हो, असा असा तू व्हावास. म्हणजे तुझ्याकडून माझी काय अपेक्षा आहे, तू कसं व्हायला हवंस हे भगवंत या श्लोकात सांगतायत. हे अर्जुना, जे वेद ज्ञानाची सर्वोच्च पराकाष्ठा मानले जातात, याच्या पलीकडे ज्ञान नाही असं जे मानले जातात, ते वेद कसे त्रैगुण्य विषया, ते त्रिगुणात्मक आहेत. 3 गुणांमध्येच ते गुंतलेले आहेत. सात्विक, राजस आणि तामस असे ते 3 गुण आहेत. आणि वेद हे त्रिगुणात्मक आहेत. म्हणजे कितीही जरी भारीत भारी श्रेष्ठ ज्ञान म्हटलं तरी त्याच्यामध्ये सात्विक, राजस, तामस असे 3 भेद वेदांमध्येही आहेत. या 3 भेदांच्या 3 गुणांच्या पलीकडे वेदही जाऊ शकत नाहीत. पण हे अर्जुना, तू त्या 3 गुणांच्या पलीकडे जावंस. सत्व, रजस आणि तमस ह्या 3ही गुणांच्या पलीकडे जाण्यासाठी तुझा जन्म आहे. आता राजस आणि तामस हे 2 गुण वेळ प्रसंगी थोडे बाजूला ठेवले तरी सत्व गुणाच्या पलीकडे जाण्याची चर्चा का करतायत भगवंत? सत्वालाही मागे सोडायला सांगतायत का? तर सत्व गुण सुद्धा जीवाला बांधून ठेवतो, बंधनकारक ठरतो. याचा खुलासा पुढे 14व्या अध्यायात केलाय की सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चानघ. हे जे सत्व गुणाचं प्रकरण आहे ते ज्ञान आणि सुखाने जीवाला बांधून टाकतं. ते काय ते 14व्या अध्यायात आपल्याला खुलासेवार पाहता येईल. आत्ता मुद्दा एवढाच आहे की सत्व गुण सुद्धा सोडायला सांगितलाय. सत्व, रजस आणि तमस या 3 गुणांच्या तुला पलीकडे जायचंय.
कारण या 3 गुणात अडकलास की पुन्हा हे हवं ते नको, ते अनुकूल ते प्रतिकूल असं सगळं ओढवेल. तर ह्या 3 गुणांमध्ये तू अडकू नकोस. वेद सुद्धा या गुणांमध्ये अडकलेत, पण तुला या गुणांवर अडकायचं नाहीये. थोडक्यात तुला वेदांच्या पलीकडे जायचंय. निस्त्रैगुण्यो भव अर्जुन. निस्त्रैगुण्य हो, नित्य सत्वस्थ. आता इथे जर त्यातल्या त्यात तुला राहायचं असेल तर सत्वस्थ हो, पण त्या सत्वामध्ये अडकून पडू नकोस. शुद्ध सत्व असा त्या सत्वगुणाच्याही पलीकडचा भाग आहे. तर हे अर्जुना, निस्त्रैगुण्य हो म्हणजे 3 गुणांच्या पलीकडे अशी जी निर्द्वंद्व अवस्था आहे त्याप्रत तू पोहोच. नित्य सत्वस्थ हो म्हणजे नित्य शुद्ध सत्वगुणाचा आश्रय करणारा, नित्य सत्वगुणामध्ये अधिष्ठित असणारा हे अर्जुना तू हो. मग म्हणतायत निर्द्वंद्व. आपली सुरुवातच झाली होती. जय पराजय, लाभ हानी किंवा सुख दुःख या कुठल्याही द्वंद्वात तू अडकू नकोस. निर्द्वंद्व हो. निर्योगक्षेम. आणि योगक्षेम, योगक्षेम ही एक आगळी वेगळी संकल्पना भारतीय साहित्यामध्ये, दर्शनामध्ये किंवा एकूण तत्वज्ञानामध्ये येते. योगक्षेम म्हणजे थोडक्यात आपण जे म्हणतो अर्निंग ब्रेड अँड बटर, आपली उपजीविका, ह्याला योगक्षेम म्हटलंय. किंवा त्याही पलीकडे जाऊन माझं काय होईल, अलब्धस्य लाभ, जे काही मिळालं नाही त्याचा लाभ कसा होईल, लब्धस्य रक्षणम, जे मिळालंय त्याचं रक्षण होईल, रक्षितस्य वर्धनम, जे राखलेलं आहे त्याच्यामध्ये अभिवृद्धी व्हावी, आणि वृद्धस्य पात्रे निक्षेप, हे योगक्षेमाचं लक्षण आहे. म्हणजे काय, जे माझ्याकडे नाही ते मला मिळावं, जे मला मिळालं ते सुरक्षित राहावं, जे सुरक्षित राहिलं ते वाढत राहावं, आणि जे वाढत राहतंय त्याचा योग्य पात्र अधिकारी व्यक्तीच्या ठाई मला निक्षेप करता यावा, सुपूर्द करता यावं, पास ऑन करता यावं. म्हणजे भले दान करा किंवा पुढच्या पिढीला वारसा म्हणून ते सोपवा. या सगळ्या प्रक्रियेला योगक्षेम असं म्हटलेलं आहे. आणि हा योगक्षेम म्हणजे माझं थोडक्यात वेल बिईंग, हे साधण्यासाठी, हे साधण्यापुरता मर्यादित होऊ नकोस. आपण सगळे या योगक्षेमामध्ये अडकलेलो आहोत. आपल्याला सतत ह्यापैकी कशाची ना कशाची तरी चिंता लागलेली. बघा, जर आपण कल्पना केली, आपण जास्ती कशाचा विचार करतो, जे मिळालं नाही मला, पैसा मिळाला नाही, मग कसा मिळावा, अलब्धस्य लाभ, जो पैसा मिळवला तो टिकेल कसा, ह्याच्यासाठी प्रयत्न करतो. खर्च नाही करायचा, कमी खर्च, खर्चाची जिथे जिथे संभावना आहे तिथे टाळाटाळ करायची. मग जे रक्षण केलं, बँक बॅलन्स वाढला तर ते वाढत राहावं. मग एवढी केल्या, मग त्याचं व्याज जमा कसं करता येईल, मग गुंतवणुकी केल्या, वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट स्कीम्स बघितल्या, मग ही अभिवृद्धीसाठीची झटपट आहे. मग जे अभिवृद्ध आहे ते पुढे देताना ज्याला द्यायचंय, माझा वारसदार चांगला आहे का, मी कोणाला देऊ, 2 मुलं आहेत, कशी वाटणी करू, ही सगळी विवंचना माणसाला आयुष्यभर लागलेली असते. किंवा एखादा CSR वाला असेल, ज्याची मोठा बिझनेस आहे, पण आता एवढं सगळं वाढवलंय खरं, पण इन पब्लिक इंटरेस्ट काहीतरी करायला लागतंय, मग ते कसं करावं, हा पण एक प्रकारचा वृद्धस्य पात्रे निक्षेप. दान कसं करायचं, कोणाला करायचं, चॅरिटी करायची तर ती कशी करायची, ही देखील काही ना विवंचना लागलेली आहे. थोडक्यात सगळेजण ह्या योगक्षेमामध्ये घडलेले आहेत. कसं चालवायचं, हे कसं निर्वाह, जीविका कशी चालवायची, ह्यामध्ये ते घडलेले आहेत. पण हे अर्जुना, तू त्या जीविकेसाठी, त्या स्वतःच्या निर्वाहासाठी कर्म करणारा होऊ नकोस. तू ह्याच्या पलीकडे जा सगळ्याच्या. भगवंत म्हणतायत, स्वतःपुरता विचार नको करूस, तू धर्माचा विचार करायला. इथे धर्म ही व्यक्ती आणि समाज ह्या दोघांचा एकत्रित विचार करणारी, दोघांचा अभ्युदय आणि निश्रेयस
दोघांचंही ऐहिक आणि पारलौकिक कल्याण एका वेळी साधून देणारी व्यवस्था आहे. हा विचार भगवंत अर्जुनाला रुजवू पाहतायत अर्जुनामध्ये. म्हणून भगवंताला वेद ही जे त्रिगुणामध्ये बद्ध आहेत, त्या वेदांच्या त्या त्रैगुण्याच्या पलीकडे नित्य सत्वस्थ निर्योगक्षेम आत्मवान स्वतःमध्ये रमणारा, आत्मस्वरूपामध्ये रमणारा आत्मन्वी तू हो, असं अर्जुनाला सांगतायत. इथे 45वा श्लोक पूर्ण होतो.